तोंड बघू वाटत नाही ना, राहू नको मग. भांडणं करून नको जाऊ, तू सरळ सरळ जा निघून. झाली का ग त्रिशा चालू? मोटर चालू झाली काय? भांडणं करून ना जेवण नाही करून काय तुला माझ्याहून सुटका मिळणार आहे का? तुला फक्त दागदागिनं केलेलं आवडतंय, पण काम करायला नको वाटतंय तुला. मग काम फिम करावं लागलं की तुला मग तोंड बघू वाटत नाही. सरळ बोलती की तू, तोंड बघू वाटत नाही म्हणून. तोंड कशाला बघती? तुला काम धंदा नको. तुला अजून एखादी वस्तू खरेदी करून देतो म्हणजे तू राहशील बरी. आता काय काय होतंय ना काय माहित नाही बघा. आज माझ्या मागं काय कमी कामं नव्हती. उठलोय, देव आंघोळ केलं, दूध काढलं, देव आंघोळ केलं, देवपूजा केलं, त्याच्यानंतर दळण निवडून दळण दळाय दिलं. एवढं सगळं करून तुलाच तुझं काम उरकलं नाही. पण अजून म्हणते तोंड बघून राग येते, तोंड बघू वाटत नाही. कशाला बघते? तोंड बघू नको. त्रिशा, तू काय सगळी भिजली पॅन्ट तुझी. उपाशी राहिल्या ना, तुला वाटलं काय मला रडू फिडू येईल म्हणून? तुझ्या जीवाला तू उपाशी बसली. हा, होत किती जेवण कर 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 म्हणलं तरी पण नाही जेवली. आणि तिथं 4 लोकात परत म्हणती काय जेव सुद्धा म्हणलं नाही म्हणून. सकाळी बाबांना काय बोलली तू? माझ्या पोटात भुकेनं आग उठत होती तरी मला जेव म्हणलं नाहीत म्हणून. स्वतःला लई शानी समजते तू. वेगळं व्हायचंय ना, वेगळी हो. सरळ सरळ गोडीनं चांगल्या. भांडणं करून मिळतं करून नाही. तिथं जाऊन दाताडा काढू नको तुझी. दाताडा पाडूच वाटतं एका बुक्कीत तुझी. 32 असं खाली पाडून ठेवू वाटतं. हा, काय समजते स्वतःला ना काय माहित? ऐश्वर्या समजते का काय तू? हा, तुझं तोंडात फोड वाटतंय तुझं. एवढी मोठी 3 लेकराची आई कशी झाली ती देवालाच माहित आणि तुलाच माहित. वेगळं व्हायचंय म्हणा, नाही राहायचं सरळ, नाही नांदायचं मला म्हणून जेवली नाही दिवस. आणि मग परत म्हणायची काय उपवास आहे म्हणून. बरं तुझा कालच उपवास होता, एवढ्या दिवशी कधी नाही पकडला. लोकांची तर काय काढती, जुन्या गोष्टी काय उकरती. मला असंच मारलं, मला तसंच त्रास दिला. लय तुला त्रास होता बाई. त्रास सहन करून करून तुझे पाक आयुष्य निघून चाललंय तुझं. म्हातारी झाली ती, एवढा त्रास सहन केलाय माझा. ए बाई थांब जरा, सगळी भिजली कशाला ग तू? कपडे घाल पटकन दुसरे. दिवसभर थंडी वाजते बघ. पळ पळ, पिकअप आला बघ, पळ पॅन्ट घाल दुसरी. कामाला चल म्हणतो म्हणजे माझ्या मड्यावर टाकणार आहे सगळं कमवून. मी काय करल, मी कमवल आणि माझ्या मड्यावर टाकेल. मी श्राप काय देती अर्ध्या आयुष्यात जाण्याची. व्हिडिओ चालू आहे, तिचे कपडे काढले तर एका साईडनं मी. करती बघलं ना. हा कर, घाल डबल डबल आंघोळी तुमच्या. दे इकडं पाईप बट म्हणे. काय गार पाणी लेकरावर टाकती. माझा रुमाल दे तिथला. तो रुमाल दे की माझा, तो तिथं आहे. काय लेकरात हाल करती, गार पाणी तिच्या अंगावर टाकती. अगं बस की बाई, मुद्दाम करती का काय तू?
तिच्या डोळ्यात साबण गेला म्हणलं तर बस कर की. स्टार्टरला कुठला रोग आलाय की. आला बघ तिकड. अरे देवा काय तिच्या जीवाचे हाल आहेत. अगं बस की बाई. सगळं साबण तिच्या डोळ्यात गेलं काय ग बसा. माझा हात रुमाल दे बरं तिथं. गार पाण्यानं आंघोळ घातलं तिला. हात रुमाल दे म्हणलं तर गेली काय निघून. काम लावल्याला दिसतं. घरात खायला कमी लागत नाही भावांनो ताईंनो. 3 लेकरं आहेत ती काय म्हणून लागत नाही. जरा तुम्ही पण विचार करत जावा. आता पै पकडू मोबाईल पकडू का हात रुमाल पकडू. खूप काही लागतं घरात त्यामुळं एकट्यावर नाही भागत. तिला कामाला नाही नेल्यावर मग एकट्यावर कसं भागणार आहे ते विचार करत जावा तुम्ही. आणि त्या पोरीला किती रडवती नेमकं पूजा तू. बस कर की रडवायचं. डबा बांध पटकन. पिकअप आला बघ. त्या पिरूस लागायचं बंद झालं. सीझनच आला नाही ते आता काय नाही. लय मोठमोठा लागत्यात पण इथले लेकरं ठेवतच नाही. आम्ही इकडं तिकडं कुठं गेलो की सोडून टाकतात. पाणी भरून गेल्याला बरं पडतंय. लेकरांना करंट वगैरे लागल तर टाटरचा झालाय घोटाळा. नवीन टाटर आणावं लागल. स्टार्टर त्यासाठी आम्ही असल्यावरच पाणी भरून जातोय मी. पोरं काय करतात त्या बोर्डमध्ये परत बटन दाबाय गेले की तो बोर्ड लय आवाज करतो ढड म्हणजे एकदम आग होते त्या बोर्डमध्ये. त्यामुळं करंट वगैरे लागेल त्याचा घोटाळा लय झालाय. त्यामुळं पाणी गडबडीत भरून जावं लागते. बाबांना पण नाही जमत मग त्यांना शॉर्ट बसेल म्हणून. शॉक वगैरे बसला की अवघड अजून दुसरंच काहीतरी होऊन जायचं म्हणून पाणी भरून जातोय रोजच. परत कशी जेवली बरं म्हणायला लागली उपवास आहे हे आहे ते आहे. परत कशी जेवली. बरोबर खाल्लं नंतर. आता पिकअप आलाय नाही तर लक्ष्मीला धुवून काढला असतं. लक्ष्मी म्हणजे आपली म्हैस. तिला धुवून काढलं असतं पण पिकअप आलाय. अगं बस त्रिशा रडू नको. एकट्यावर घर नाही भागत. एकतर काम पण नाहीत मग त्यामुळं जातो दोघं. कोणत्याही कामाला कुठेही कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. घरचं बोर आहे पण पाणी लागतं ना आपल्याला. सगळं पाणी भरूनच जातो आम्ही. लय आकडपणानं वागती ती. लय घमंडपणानं वागती. एवढं सगळे म्हणतो आम्ही जेव 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 तर नाही जेवलो. माझा उपवास आहे म्हणली. परत कसं काही जेवली. आला बघ पिकअप. चला भावांनो ताईंनो सॉरी लयच मोठा व्हिडिओ झाला आजचा.
चला बाय.